आता हा जो काही अधिकार आला, हा अधिकार सरकारने दिलेला नाहीये. हा मुस्लिम संस्थांनी स्वतःच बनवून घेतलेला आहे. आणि हे जे काही हलाल सर्टिफिकेट त्यांनी बनवलं किंवा हलाल सर्टिफिकेट जे काही त्यांनी देणं चालू केलं, तर हे हलाल सर्टिफिकेट धार्मिक संस्था आहे म्हणून निःशुल्क मिळत नाही, विनामूल्य मिळत नाही. तर ते हलाल सर्टिफिकेट, हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रत्येक उद्योजकाला त्याच्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी म्हणजे उदाहरणार्थ हल्दीरामचे 100 प्रॉडक्ट असतील, तर हल्दीरामला एका सर्टिफिकेटच्या आधारावरती हे चालणार नाही, तर त्याला 100 प्रॉडक्टसाठी 100 वेळा सर्टिफिकेट घ्यावं लागेल. सगळ्यांना नमस्कार. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी संगम टॉक्सचे आभार व्यक्त करतो, की त्यांनी मला आज या ठिकाणी हलाल अर्थव्यवस्था या संदर्भात विषय मांडण्यासाठी जे आमंत्रित केलेलं आहे, तर त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता आता मला असं वाटतं, की हलाल हा जो विषय आहे, तर हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं जर आपण म्हणायचं झालं, तर हलाल आणि आता सध्या वादग्रस्त चालू असलेला विषय म्हणजे हिजाब. तर ह्या दोन्ही गोष्टी जर आपण विचारात घेतल्या, तर सध्या हिजाबचा वाद संपूर्ण देशभरात पसरलेला आहे. काही ठिकाणी तर आता तो देशाच्या बाहेरही गेलेला आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशनने देखील या संदर्भात दखल घेतलेली आहे. आणि हा एक फार मोठा विषय सध्या झालेला आहे. जी गोष्ट हिजाबच्या संदर्भात आज म्हटली जाते आहे, की आम्हाला हिजाब घालायचा अधिकार पाहिजे, कारण ते आमच्या धर्माचं बंधन आहे. ती आमच्या धर्माची आवश्यकता आहे. तशीच गोष्ट काहीशी आज ना उद्या हलालच्या संदर्भात निश्चितपणे होणार आहे आणि म्हणजे आज जसा हिजाब ह्या विषयावरून मोठा वाद चालू आहे, तसाच भविष्यामध्ये हलाल ह्या संदर्भात देखील एक प्रचंड मोठा वाद चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी या दृष्टिकोनातून आजचं या संदर्भातलं महत्वाचं विषय चालू करण्याच्या प्रारंभी मी जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आणि आमचे सद्गुरू डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करतो. बंधूंनो, आज हलाल अर्थव्यवस्था किंबहुना हलाल हा एक आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा विषय आहे. महत्वाचा विषय का आहे? तर एक अर्थव्यवस्था ज्यावेळी विस्तारत असते, व्यापक होत असते, त्यावेळी त्या अर्थव्यवस्थेचा आपल्यावरती, आपल्या समाजावरती, आपल्या राज्यावरती आणि आपल्या देशावरती नेमका काय परिणाम होणार आहे, हे सगळंच आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणून आज या विषयाच्या निमित्ताने आपण हलाल म्हणजे नेमकं काय? त्यानंतर हलालची संकल्पना हळू-हळू व्यापक कशी होत गेली? हलालच्या संदर्भात नेमक्या समस्या काय आहेत? आणि आपल्याला हलालच्या दृष्टिकोनातून काय भयंकर परिणाम भविष्यात भोगायला लागू शकतात? अशा दृष्टिकोनातून आजचा हा विषय आहे. बांधवांनो, जेव्हा आपण हिजाबच्या संदर्भातला सध्याचा विवाद पाहतो, त्यावेळी ह्या विवादाच्या दृष्टिकोनातून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या समोर येते, की भारतीय संविधान, भारतीय शिक्षण, भारतीय कायदे की शर्यत मोठी? हा आजचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हिजाब व्हायला पाहिजे, न व्हायला पाहिजे किंवा ते घालायची अनुमती द्यायला पाहिजे, न द्यायला पाहिजे, हा आता सध्या माननीय कोर्टाच्या समोरचा विषय आहे. त्यामुळे न्यायालय या संदर्भात नेमकं काय ही भूमिका मांडेलच. परंतु आज एक गोष्ट, की आम्हाला हिजाब पाहिला पाहिजे. किताब नंतर असलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे शिक्षण नंतर मिळालं तरी सुद्धा चालेल, परंतु पहिलं आमचं प्राधान्य हिजाबला असेल. अशी आज मानसिकता निर्माण केली जाते आहे. ही मानसिकता निर्माण केली जाते. त्याचं दुर्दैवी गोष्ट ज्या मुली आज आंदोलन करत आहेत, त्यांना हे लक्षात येत नाही, की उद्या हे त्यांनाच भोगावं लागणार आहे. तशीच काहीशी गोष्ट हलालच्या संदर्भात आहे.
आणि म्हणून ही जी धार्मिक बंधनं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा संविधान याच्यापेक्षा देखील आमचा धर्म आम्हाला जास्त मोठा आहे, जास्त प्रिय आहे. ही जी मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, ही सगळ्यात भयंकर आणि आपल्या दृष्टिकोनातून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण पहिल्या मुद्द्यावरती यामध्ये येऊया, की हलाल म्हणजे नेमकं काय? हलालचा संदर्भ किंवा हलाल विषय आपण नेहमी ऐकतो. एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये झालेला असतो. काही जण त्याला हलाला असं म्हणतात. परंतु हलाला आणि हलाल ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण, की हलाल ही जी गोष्ट आहे, ही खाद्यपदार्थांच्या संदर्भातली गोष्ट आहे. आणि हलाला ही जी गोष्ट आहे, ही तलाक दिल्यानंतर एखाद्या मुलीला तलाक दिल्यानंतर तिला पुन्हा जर त्या परिवारामध्ये जायचं असेल, तर त्या दृष्टिकोनातून काय नेमके नियम आहेत? कोणत्या गोष्टींचं पालन करावं लागेल? ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्याला म्हटलं जातं, की त्याला हलाला असं त्यातला एक ज्याला आपण म्हणूया, की इस्लामिक परंपरेतला भाग आहे. त्यामुळे आपण जी चर्चा करणार आहोत ती हलाल या विषयावरती चर्चा करणार आहोत. हलालचा मुख्य संबंध हा खाद्यपदार्थांशी संबंधित आहे किंवा त्याची संकल्पना जी काय मांडली गेलेली आहे ती खाद्यपदार्थांशी संबंधित आहे. आता हलाल हा जो काही एक महत्वाचा विषय आज आपण समजून घेतो आहोत. त्यामध्ये हलाल हा जो सगळ्यात महत्वाचा चर्चेचा विषय आहे, तर तो आहे, की खाद्यपदार्थांच्या संदर्भामध्ये म्हणजे इस्लाममध्ये कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी मान्य आहेत, स्वीकृत आहेत, त्यांना हलाल असं म्हटलेलं आहे आणि कोणत्या गोष्टी प्रतिबंधित आहेत किंवा त्यांच्यावरती प्रतिबंध आहे, त्याला हराम असं म्हटलेलं आहे. आता हलाल हा शब्द जो आहे, हा मूळ अरबी शब्द आहे आणि इस्लामच्या स्थापनेच्या पूर्वीचा आहे. अशाच पद्धतीची खाद्यपदार्थांच्या संदर्भातली जी विधी आहे, ती जी केली जाते, तर त्याला ज्यू लोकांची किंवा यहुदी लोकांच्या देखील अशीच परंपरा आहे. त्याला कोशर असं म्हटलं जातं आणि हलाल ही जी पद्धती आहे, जिचा उल्लेख आज बरेच जण इस्लामी पद्धती म्हणून करतायत. तर हा इस्लामचा भाग आज मानला गेलेला आहे. आता ही जी काही हलालची संकल्पना आहे किंवा हलालच्या बाबतीमध्ये जे काही म्हटलेलं आहे, तर मुळात इस्लामची स्थापना जी झाली, ती अरबस्थानामध्ये झाली. आणि अरबस्थानामध्ये इस्लामची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, की आजही त्या वाळवंटामध्ये काय फार काय पिकू शकतं किंवा फार त्या ठिकाणी अन्नधान्य पिकू शकतं, अशी काही परिस्थिती नाही. मग हलालच्या दृष्टिकोनातून काय सगळ्यात महत्वाचं आहे, तर कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, त्या गोष्टी कशा मिळवल्या पाहिजेत, या संदर्भातले जे काही नियम आहेत किंवा त्या संदर्भातली जी पद्धती आहे, त्याला हलाल असं म्हटलेलं आहे. आता ही जी हलालची जी पद्धती इस्लाममध्ये सांगितलेली आहे, कुराणामध्ये म्हटलेली आहे. जवळपास 5 एक ठिकाणी कुराणामध्ये हलाल शब्दाचा उल्लेख येतो. त्यानंतर हदीसमध्ये देखील काही ठिकाणी त्याचा उल्लेख येतो. आता ही जी काही हलालची पद्धती किंवा हलालच्या संदर्भात म्हटलं गेलेलं आहे. तर 2 गोष्टी ज्या मी आपल्यापुढे सांगितल्या, की हलाल आणि हराम ह्या 2 संकल्पना आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, की हलाल म्हणजे जी गोष्ट खाऊ शकतात, ज्या गोष्टीला मान्यता आहे, परमिसिबल जी गोष्ट मान्य आहे इस्लामनुसार ती हलाल आहे आणि जी गोष्ट मान्य नाही, तिला हराम असं म्हटलेलं आहे. आता उदाहरणार्थ आपण जर घेतलं, की डुकराचं मांस, तर डुक्कर हे त्यांनी निषिद्ध मानलेलं आहे. त्यामुळे ते हराम आहे. ते खात नाहीत किंवा त्या गोष्टीची चर्चा करणं ते स्वीकारच नाहीये त्यांना. तसं हलाल ही जी काही गोष्ट आहे, जसं आपण आता या ठिकाणी चर्चा केली, की हलाल ही संकल्पना मुळात मांसाहाराच्या संदर्भात असल्यामुळे, हलाल हा जो काही म्हणजे जो परंपरा सांगितलेली आहे किंवा जी विधी सांगितलेली आहे, तर ती मांसाच्या संदर्भात आहे. आता हलाल मांस नेमकं कोणत्या पद्धतीने मिळवायचं? तर त्याचे काही नियम सगळ्यात अगोदर सांगितलेले आहेत. त्यात सगळ्यात पहिला नियम आहे, की जो पशु हत्या करतो किंवा जो मांस मिळवतो, तो जो काही कसाई आहे किंवा जो स्लॉटरिंग करणारा आहे, त्याला आपण बुचर म्हणतो, खाटीक म्हणतो.
हा सगळ्यात पहिला नियम आहे, की तो इस्लामचं पालन करणारा असला पाहिजे. आता इस्लामचं पालन करणारा असला पाहिजे याचा अर्थ काय होतो, की तो मुसलमान असला पाहिजे. सगळ्यात पहिला त्याचा नियम आहे. दुसरा नियम आहे, की ही जी काही हलालची जी विधी आहे, जी पशुहत्या तो जो करणार आहे किंवा जी कुर्बानी करणार आहे, त्यासाठीचा जो पशु आहे, त्याची मान ही मक्केच्या दिशेने त्याने ठेवली पाहिजे. ते जे काही त्याची कत्तल जो करणार आहे, कुर्बानी करणार आहे, ती कुर्बानी करत असताना त्याची मान त्याने मक्केच्या दिशेने ठेवली पाहिजे. हा त्याचा दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे, की त्याने बिस्मिल्ला अल्लाहू अकबर हा कलमा ती पशु हत्या करण्यापूर्वी पडला पाहिजे. जर त्याने तो म्हटला नाही, तर ते हलाल होत नाही, ते हराम होतं. आणि मग त्यानंतर एकाच घावामध्ये त्याने त्या प्राण्याची श्वासनलिका, अन्ननलिका आणि ज्या ब्लड व्हेन्स आहेत, त्या एकाच घावामध्ये त्याने कापल्या पाहिजेत आणि त्यातून जे रक्त आहे ते वाहून दिलं पाहिजे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्यांना हलाल पद्धती असं आपण म्हणतो. आता ही जी काही हलालच्या संदर्भात माहिती किंवा त्यांच्या धर्मग्रंथामध्ये जी काही सांगितलेली आहे, तर हलालच्या संदर्भात जे काही त्यांच्याकडे उल्लेख आहेत, तर त्यामध्ये हलाल काय आहे आणि काय नाही. उदाहरणार्थ सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या हलाल आहेत. सगळे म्हणजे पाण्यामधले सगळे जे मासे आहेत, ते हलाल आहेत. हराममध्ये त्यांच्याकडे जे क्रूर, ज्यांना तीक्ष्ण नखं असतात, दात असतात, असे पशु जे आहेत ते हराम म्हटले. उदाहरणार्थ वाघ, सिंह म्हणजे जे मांसाहारी प्राणी आहेत, तर त्यांना त्यांनी हराम म्हटलेलं आहे. कबूतर आहे, त्याला हराम म्हटलेलं आहे. म्हणजे अशा काही गोष्टी यांचा उल्लेख आहे आणि मुख्यतः ही जी संकल्पना आहे, ही खाद्यपदार्थांच्या संदर्भात हे आता आपल्या लक्षात आलंच असेल. कारण जो उल्लेख केलेला आहे, की ते मांस कुठल्या पद्धतीने मिळवायचं, ह्याचाच उल्लेख हलाल या दृष्टिकोनातून केलेला आहे. त्यामुळे आपल्याला हलाल ही संकल्पना काय आहे, हे आपल्याला यातून लक्षात येईल. आता ही झाली हलालच्या संदर्भातली माहिती. आता हे जे काही हलाल आहे, हे जर पशुमांसाच्या संदर्भात आहे, तर मग नेमकं पुढे त्या संदर्भात काय आहे? आज ती हलाल अर्थव्यवस्था कशी काय बनलेली आहे? किंवा एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये तिची व्यापकता कशी काय निर्माण झालेली आहे? हा आपल्या दृष्टिकोनातून दुसरा महत्वाचा विषय आहे. तर सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये ते समजून जे घेतलं पाहिजे, की हलाल ही जी पद्धत त्यांच्याकडे सांगितलेली आहे. तसंच हिंदू धर्मामध्ये किंवा शीख धर्मात तर ते लिहिलेलंच आहे. शीख धर्मामध्ये जसं त्यांच्याकडे धर्माच्या पालन करण्याच्या ज्या पंचककार सांगितलेल्या आहेत, कडा, केश, कृपान वगैरे, कच्छा. तसं कोणत्या गोष्टींचं मान्यता नाही किंवा त्या प्रतिबंधित आहेत, याची देखील माहिती दिलेली आहे आणि त्याला राहत मर्यादा असं म्हटलेलं आहे. आणि ह्या ज्या काही राहत मर्यादा आहेत, ह्या राहत मर्यादांमध्ये कुथा मांस म्हणजे हलाल मांस खाऊ नये, असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, उल्लेख आहे. हिंदू धर्मामध्ये हलाल पद्धतीला मान्यता नाही, तर आपल्याकडे जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी झटका पद्धत म्हणजे एकाच घावामध्ये जे नेपाळला जे गेलेले असतील किंवा नेपाळचे विधी किंवा ज्यांनी कामाख्या मंदिरामधला बळीचा विधी जर बघितलेला असेल, तर त्यांना लक्षात येईल, की हिंदू धर्मामध्ये अशा पद्धतीने हळूवारपणे गळा चिरून सगळं रक्त वाहून देईपर्यंत तडफडत पशु असणार अशी परंपरा नाहीये. तर भारतामध्ये आपल्याकडे किंवा भारताच्या बाहेरही हिंदूंच्यासाठी जी पद्धत आहे ती झटका पद्धत सांगितलेली आहे. आता ह्याच्या पुढे आपण समजून घेऊया, की ही जी काही हलाल व्यवस्था आहे किंवा पद्धती आहे, ही मुळात पशुहत्येच्या बाबतीत होती किंवा त्यांच्या धर्माच्या संदर्भातली ही एक महत्वाची पद्धती होती, की त्यांनी कुठल्या पद्धतीचं मांस खाल्लं पाहिजे आणि बहुतेक जण हे मांसाहारी असल्यामुळे त्यांच्याकडे ही पद्धत, की ही मांसाहार त्यांनी कसा करायचा आहे, ह्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. आता हलाल ही संकल्पना, तिचा विस्तार कसा झाला मग? की हलाल
ह्या संदर्भात जे काय आपण समजून घेतो आहोत, की हलाल पासून एक पशु हत्येच्या विधीपासून ते ते संपूर्ण विस्तार जो काय झालेला आहे, तर तो कसा नेमका झाला? तर दुसरं विश्वयुद्ध संपलं आणि दुसरं विश्वयुद्ध संपल्यानंतर झालं असं, की जे भारतीय सैनिक होते, ते ब्रिटिशांच्या वतीने लढत होते. त्यामध्ये हिंदू संस्थानिकांचे सैनिक देखील होते. त्याप्रमाणे मुस्लिम जे संस्थानिक होते त्या काळामध्ये स्वातंत्र्यापूर्वीचे, त्यांचे देखील काही लोकं होते. आणि हे सगळे ब्रिटिश भारतावरती राज्य करत असल्यामुळे ह्या मंडळींनी भारतामध्ये भारतातले सैनिक हे ब्रिटिशांचे सैनिक म्हणून ह्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झाले होते. त्यात द्वितीय विश्वयुद्धानंतर भारताची फाळणी देखील झाली आणि भारताची जेव्हा फाळणी झाली, त्यावेळी ब्रिटिशांच्या वतीने लढणारे बरेचसे जे जवान होते, जे मुसलमान होते, त्यांनी हे पाहिलं की भारताचं विभाजन झालंय, पाकिस्तान निर्माण झालाय, नवीन देश आहे आणि आमची जी पूर्वीची जी काही हिंदुस्थानातली घरं होती, तर ती आता बऱ्याच अंशी ती भूमी आता काही राहिलेली नाहीये. तर पाकिस्तानमध्ये नवीन देशात जाऊन संघर्ष करण्याच्या ऐवजी त्यांनी ब्रिटिशांकडे विनंती अशी केली, की आम्ही तुमच्यासाठी लढलो, तर आम्ही ह्याच देशामध्ये राहतो आणि बऱ्यापैकी ही जी काही जनसंख्या आहे, ही इंग्लंडमध्ये स्थिरावली. इंग्लंडमध्ये स्थिरावल्यानंतर ज्याप्रमाणे इथे झालं त्याचप्रमाणे त्या युद्धाच्या काळामध्ये एवढी संघर्षाची परिस्थिती होती, की अनेक देशांमध्ये मुस्लिम जे होते ते विस्थापित होत होते आणि अशाच पद्धतीने सीरियामधलं एक कुटुंब अमेरिकेमध्ये आश्रयासाठी गेलं. हे साधारणपणे 1970च्या काळामध्ये हे विस्थापन त्यांचं झालं. जेव्हा ह्या गोष्टी झाल्या, की हे विस्थापनं किंवा त्या ठिकाणी जाऊन राहणं, हे जे त्यांचं झालं, काही वर्षानंतर मुसलमानांना स्वतःची धर्मभावना ज्यावेळी त्यांची एक ठराविक लोकसंख्या निर्माण होते, त्यावेळी त्यांची सगळ्यात पहिल्यांदा आज जसं हिजाब आम्हाला पाहिजे, ही जशी मागणी आज त्यांची निर्माण झालेली आहे, तशाच पद्धतीची मागणी त्यांनी इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये चालू केली आणि ती विनंतीची होती. त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलं, की आमच्या धर्मामध्ये जे काही मांसाहार सांगितलेला आहे, तर त्याचा एक विशिष्ट विधी सांगितलेला आहे. जो हलाल पद्धतीने तो करायचा असतो आणि त्याच पद्धतीने आम्ही त्या पशुचं मांस खाऊ शकतो. त्यामुळे हा जो काही हलाल मांस आहे, हे हलाल मांस आम्हाला उपलब्ध झालं पाहिजे आणि हे उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी सवलत द्या. आणि ह्या पद्धतीने इंग्लंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी मागणी केली आणि ही मागणी केल्यानंतर 1983 मध्ये इंग्लंडमध्ये हलालच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी एक कायदा बनवला गेला. स्लॉटर ॲक्ट जो इंग्लंडमधला आहे, तो बनवला गेला. 1995 मध्ये त्यामध्ये सुधारणा केली गेली आणि ज्याला प्राणी कल्याण कत्तल विनियम 1995 असा कायदा म्हटलं जातं. तर असा कायदा इंग्लंडमध्ये देखील संमत केला गेला. आता हे जे काही कायदे संमत झाले, ह्या कायद्यानुसार मुसलमानांनी आमच्यासाठी आम्ही इस्लामिक पद्धतीने हलाल पद्धतीचंच मांस खाऊ, अशा पद्धतीचा आग्रह त्या ठिकाणी चालू केला. आणि हा जो काही आग्रह त्यांचा होता, हा आग्रह हळू-हळू, हळू-हळू वाढायला लागला. म्हणजे 1995 साली फक्त पशुचं मांस जे आहे, ते हलाल पद्धतीने आम्हाला हवं आहे, अशा पद्धतीचं त्यांची मागणी होती. हीच गोष्ट 1974 मध्ये इसा इस्लामिक सर्व्हिसेस ऑफ अमेरिका या नावाने त्यांनी देखील अमेरिकेमध्ये मागणी केली आणि ही जी काही मागणी झाली, त्यामध्ये अमेरिकेमध्ये देखील त्यांना ही धार्मिक गोष्ट आहे, तुमच्या धर्माच्या संदर्भात आहे, तर तुम्ही ती करू शकता, काहीच अडचण नाही. अशा पद्धतीने इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये ह्या दोन्ही देशांमध्ये त्यांना ही अनुमती दिली गेली. आता ही जशी अनुमती दिली गेली, तसं हळू एकेका गोष्टीची मागणी वाढू लागली आणि ही जी काही मागणी वाढू लागली, त्यामध्ये 1993 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांनी जसं अगोदर रॉ मीट जे आहे, म्हणजे पशुची हत्या करण्याच्या संदर्भात त्यांचं होतं.
त्यानंतर 1993 मध्ये त्यांनी मागणी चालू केली, जे प्रोसेस मीट असतं, जे प्रक्रिया केलेलं मांस जे आहे, तर त्याला देखील हलाल सर्टिफिकेट पाहिजे किंवा हलाल ते असलं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्हाला अनुमती द्या. 1994 मध्ये तेव्हा बऱ्याच ठिकाणी जी साखर जी बनते, सुरुवातीला साखर ही ब्राउन किंवा तपकिरी रंगाची असते. तिला पांढरी शुभ्र करण्यासाठी कॅल्शियम सल्फेटचा उपयोग केला जातो. आता हे कॅल्शियम हे प्राण्यांच्या हाडापासून पण मिळवता येतं आणि चुन्यापासून पण मिळवता येतं. तर हे जे काही कॅल्शियम आहे, हे नेमकं कशाचं आहे? तर त्यांनी अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केली, की हे कॅल्शियम असं तर नाही, की ते डुकराच्या हाडांपासून मिळवत आहे. कारण डुक्कर तर आमच्या धर्मामध्ये हराम सांगितलेलं आहे. तर आम्ही अशा वेळी आमचा धर्म ह्यातून भ्रष्ट होत आहे. म्हणून आम्हाला ह्यामध्ये तुम्ही अनुमती द्यावी. आणि साखरेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हलाल अनुमती असलेली साखर अशा पद्धतीने मागणी वाढवली. त्यानंतर जे आईस्क्रीम बनतं, ह्या आईस्क्रीममध्ये जे जिलेटिन वापरलं जातं, हे जिलेटिन देखील वेगवेगळ्या पद्धतीने, रासायनिक पद्धतीने देखील बनवलं जातं. हे जिलेटिन डुकराच्या हाडांमध्ये किंवा चरबीपासून ते प्रोसेस करून देखील ते फॅट्स मिळवल्या जातात. आता ही जी काही प्रक्रिया त्यांनी निर्माण केली किंवा जी चालू केली, तर हळू-हळू एकेका प्रॉडक्ट्सला त्यांनी हलालच्या संदर्भात, की नाही ह्या गोष्टी देखील आम्हाला हलाल हव्या आहेत, ह्या गोष्टी देखील आम्हाला हलाल हव्या आहेत. जेणेकरून आम्हाला आमचं धर्मपालन करता येईल. अशा पद्धतीने ह्या मागण्या त्यांच्या हळू वाढायला लागल्या आणि ह्या ज्या काही मागण्या त्यांच्या हळू वाढत होत्या, त्यामध्ये हळू ह्या पद्धतीने त्यानंतर सप्लिमेंटरी फूड आहे, ज्याला पूरक आहार म्हणतो. त्यामध्ये हलालची संकल्पना आली. 1997 मध्ये जी औषधं आहेत, या औषधांच्या संदर्भात त्यांनी हलालची मागणी चालू केली, की औषधांमधले बरेचसे जे काही घटक आहेत, तर हे घटक ते काही कुठल्या आम्हाला हराम किंवा निषिद्ध असलेल्या प्राण्यापासून तर नाही ना मिळवलेले. तर अशा पद्धतीने उदाहरणार्थ काही फॅट्स असतात, काही गोष्टी असतात, की जसं म्हणजे सापाच्या विषापासून जसं आपण व्हॅक्सिन बनवतो. तर अशा अनेक गोष्टी असतात, की ज्यामध्ये पशुचा वापर केलेला असतो किंवा पशुच्या शरीरातल्या विशिष्ट काही गोष्टींचा वापर केलेला असतो. तर त्या संदर्भात त्याने मागणी केली. त्यानंतर सौंदर्य प्रसाधनं, उदाहरणार्थ लिपस्टिक आहे, काजल आहे. तर ह्या गोष्टी देखील आम्हाला हलाल हव्या आहेत. असं हळू करता हे हलालची संकल्पना जी काय आहे, ती हळू वाढायला लागली. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मग ही गोष्ट वाढत, की आम्हाला ही गोष्ट हलाल हवी आहे, ही गोष्ट हलाल हवी आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टी हलालच्या ज्या काही आहेत, तर त्या चालू झाल्या. आता हे जे काय आहे, ही हलालची जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना जी काय विस्तारत गेली किंवा वाढत गेली. तर ही संकल्पना नेमकी विस्तारण्याचं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या म्हणजे मी पुढे हे सांगेन, की आज ह्या सगळ्या गोष्टी कुठून कुठपर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. परंतु किमान आपल्याला ह्यातलं महत्त्वाच्या गोष्टी ज्या लक्षात याव्यात, की हलालची जी ही संकल्पना प्रत्येक ठिकाणी वाढत होती, आज तर ते टुरिझम पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. हॉस्पिटल्स आहेत, हॉटेल्स आहेत. हे सगळं हलाल सर्टिफाईड आता झालेलं आहे. परंतु ही संकल्पना नेमकी कशी काय वाढली किंवा त्या संदर्भात नेमकं काय हे आहे? तर कुराणामध्ये जे काय म्हटलेलं आहे, तर ते केवळ पशुहत्येच्या संदर्भात हलालचा उल्लेख आहे. उरलेला कुठलाही उल्लेख हलालच्या संदर्भात नाही. काजल हलाल असायला हवं का? तर कुठे उल्लेख नाही किंवा ह्या बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा उल्लेख नाही. तर ह्याचं सगळ्यात एक चांगलं उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं, तर लाउड स्पीकर हा काही इस्लामच्या स्थापनेच्या काळामध्ये नव्हता आणि म्हणून ज्यावेळी लाउड स्पीकरचा शोध लागला, त्यावेळी बऱ्याच जणांनी लाउड स्पीकरचा जेव्हा वापर चालू केला, त्यावेळी मुस्लिम समाजातल्या देखील धर्मगुरूंनी किंवा त्यांचे जे काही मौलाना आहेत, तर ह्या मौलानांनी बसून विचार केला. परंतु त्यांचं असं एकमत झालं, की आपलं कुराण जे आहे ते साक्षात अल्लाहने पाठवलेलं आहे. ईश्वरी वाणी आहे ती. तर ही जी ईश्वरी वाणी आहे, ही वाणी आपण माणसाने बनवलेल्या मानवनिर्मित एखाद्या यंत्रातून उच्चारायची का? तर असं करणं हे हराम आहे.
आणि म्हणून लाउडस्पीकर आणि माईक सिस्टमला त्याने हराम ठरवलं. काही वर्ष उलटली. काही वर्ष उलटल्यानंतर त्यांनी बघितलं, की अन्य धर्मीयांनी तर लाउडस्पीकर आणि माईकचा वापर करणं चालू केलेलं आहे. त्यांचे कार्यक्रम होतायत. आणि आपली जी जनसंख्या वाढलेली आहे, तर पूर्वीची जी काही पद्धत आहे, की मिनारवरती जायचं आणि त्या ठिकाणावरून आरोळी किंवा हाळी देऊन सगळ्यांना नमाजसाठी बोलवायचं, तर ही काय आता तेवढी पुरेशी पडत नाही. मग मुस्लिम मौलानांनी पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी निर्णय केला, की लाउड स्पीकर आणि माईक सिस्टम हे आता हलाल असणार आहे. म्हणजे कोणती गोष्ट हराम होते आणि कोणती गोष्ट हलाल झाली, यासाठी कुठलाही संदर्भ असण्याची गरज नाही. यासाठी त्यांच्या धर्मग्रंथात त्याचा उल्लेख आहे का, हे असण्याची गरज नाही. तर हे केवळ काही मौलाना एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला, की ही गोष्ट हलाल आहे का, तर ही हलाल आहे. ही हराम आहे का, तर ही हराम आहे. जी काल हराम होती ती आज हलाल आहे का, तर ते हलाल आहे. ह्या पद्धतीने हलालची जी काही ही संकल्पना आहे, ही निर्माण झाली, वाढली आणि हळू-हळू ही होता आज ही प्रचंड प्रमाणामध्ये एक अर्थव्यवस्था बनलेली आहे. आता ही जी काय आहे, ही अर्थव्यवस्था नेमकी कशी बनली किंवा ह्या दृष्टिकोनातून नेमकं काय झालं? तर ह्या संदर्भात जेव्हा विविध देशांमध्ये ह्या हलालच्या संदर्भातल्या गोष्टी चालू होत्या, तेव्हा 1983 मध्ये मलेशियामध्ये इस्लामिक बँकेची स्थापना झाली. IBF ज्याला म्हणतात. इस्लामिक बँकिंग फाउंडेशन. तर हे जे काही इस्लामिक बँकिंग चालू झाली, ही शरीयतच्या आधारावरती इस्लामिक बँक होती. आणि ही जी काही इस्लामिक बँक होती, ह्या इस्लामिक बँकचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, तर इस्लामिक बँकेचं तत्व काय आहे? तर इस्लामिक बँक शरीयतमध्ये व्याज घ्यायला मनाई आहे. प्रतिबंध केलेला आहे. आपण सर्वसाधारणपणे आत्ताच्या ज्या काही बँका बघतो, उदाहरणार्थ ज्या सरकारी किंवा खाजगी बँका आहेत, तर ह्या बँकांचा व्यवहार कसा चालतो? तर आपण त्यामध्ये काही पैसे गुंतवतो, एफ-डी करतो, मुदत ठेव ठेवतो. जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो, त्यावेळी आपल्याला साधारणपणे 3.5% ते 6% तर जेवढा आपली गुंतवणूक जितक्या वर्षांसाठी असेल, तेवढा आपल्याला व्याज त्यावरती मिळतं आणि म्हणून आपण ते पैसे घरी ठेवण्याच्या ऐवजी बँकेत ठेवतो. अशाच पद्धतीने जेव्हा आपण बँकेतून कर्ज घेतो, उदाहरणार्थ आपल्याला वाहन विकत घ्यायचं आहे आणि आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत. एखादं मोठं घर विकत घ्यायचं, पुरेसे पैसे नाही. तेव्हा आपण गृह लोन विकत घेतो, वाहन कर्ज घेतो बँकेतून. मग बँक काय करते, जेव्हा आपण कर्ज घेतो, तेव्हा आपल्याला ते कर्ज 8 ते 10% देते आणि ह्यामधली जी तफावत असते, ही तफावत बँकेचं उत्पन्न होतं आणि त्याच्या आधारे ही बँक चालते. मग इस्लामिक बँक ही जर व्याजच घेणार नाही, तर ती चालणार कशाच्या आधारावरती? तर ती चालते जकातवरती. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला आपल्या उत्पन्नाच्या 8% रक्कम ही जकात त्याने देणं गरजेचं आहे. म्हणजे जे इस्लाममधल्या ज्या 5 गोष्टी आवश्यक किंवा मूलभूत म्हटलेल्या आहेत. त्यामध्ये रोजा, नमाज, हज, जकात हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हिजाब कुठेही या 5 गोष्टींमध्ये मूलभूत म्हटलेलं नाहीये. तर जी जकात आहे, हा जकातचा जो काही पैसा त्यांच्याकडे जमा होतो, हा जकातचा पैसा एखाद्या मुस्लिम व्यक्तीला ते देतात, एखाद्या व्यापारासाठी, उद्योगासाठी आणि त्याला हे सांगतात, की तुला हे जे काही पैसे दिलेले आहेत, त्यातून तू तुझा व्यवसाय कर आणि जेव्हा तुझ्याकडे चांगलं उत्पन्न येईल, त्यावेळी तू इस्लामसाठीची मदत असं म्हणून तू बँकेला देणगी देऊ शकतो किंवा तू तुझी जकात म्हणून ते पैसे देऊ शकतो. ही इस्लामिक बँकेची पद्धत होती. ही शरीयतच्या आधारावरती पद्धत होती. जेव्हा ही पद्धत होती, त्यावेळी बऱ्याच देशांमध्ये हळू-हळू जसं इस्लामिक बँकेचा विस्तार झाला, तसतसा इस्लामिक बँकेवरती एक मोठा आरोप होऊ लागला, की इस्लामिक बँकेचे हे सगळे व्यवहार, हे सगळे उघड नसल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी इस्लामिक बँकेचा हा जो काही पैसा आहे, हा पैसा हा आतंकवादी कारवायांसाठी देखील दिला जात आहे. अशा प्रकारचे आरोप व्हायला लागले. आणि जेव्हा हे आरोप व्हायला लागले, त्यावेळी इस्लामिक बँकेवरती बऱ्याच देशांमध्ये निर्बंध घातले गेले. भारतात देखील 2013 मध्ये
ही इस्लामिक बँक केरळमध्ये आली होती आणि केरळमध्ये त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली होती, की आम्हाला पहिली ह्या ठिकाणी शाखा उघडण्याचं अनुमती द्यावी. आत्ता देखील मागच्याच 2021च्या डिसेंबर महिन्यामध्ये जम्मू-काश्मीरच्या उच्च न्यायालयामध्ये एका मुस्लिम व्यक्तीने याचिका दाखल केलेली आहे, की आम्ही मुस्लिम बहुसंख्य जर आहोत जम्मू-काश्मीरमध्ये, तर आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक बँक स्थापन करायची आहे. आणि जेव्हा ही इस्लामिक बँक स्थापन करायची अशा पद्धतीची याचिका त्यांनी केलेली, की ह्यासाठी अनुमती द्यावी. त्या काळामध्ये सरकारमध्ये बदल झाला आणि सरकारमध्ये बदल झाल्यानंतर जे नवीन मोदी सरकार होतं, त्याने ह्याला विरोध केला आणि सांगितलं भारत जर धर्मनिरपेक्ष आहे, तर असं धर्माच्या आधारावरती बँका भारतामध्ये उघडता येणार नाहीत. त्यांच्या शाखा उघडता येणार नाहीत आणि म्हणून इस्लामिक बँकेला अनुमती नाकारण्यात आली आणि ही अनुमती नाकारल्यानंतर त्यानंतर इस्लामिक बँकेचा जो काही व्यवहार आहे, तो काय भारतामध्ये होऊ शकला नाही. बऱ्याच देशांमध्ये ह्या पद्धतीने जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, तेव्हा एक वेगळ्या प्रकारची चळवळ ही त्यांची चालू होती आणि ही जी काही चळवळ चालू होती त्यामध्ये मलेशियामध्ये हलालची एक कॉन्फरन्स झाली आणि ही जी कॉन्फरन्स झाली, आंतरराष्ट्रीय हलाल कॉन्फरन्स ही मलेशियामध्ये झाली आणि ही कॉन्फरन्स झाल्यानंतर त्या ठिकाणी 2013 मध्ये ही कॉन्फरन्स एक व्यापक प्रमाणामध्ये झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने, की वेगवेगळ्या देशांमध्ये हलाल चालू होतं, त्या-त्या देशाचे नियम म्हणून चालू होतं. परंतु त्यात त्यांनी हे लक्षात घेतलं, की ज्या देशांमध्ये इस्लामिक बँकेला स्वीकारलं जात नाहीये, तिथे त्या-त्या देशांच्या संविधानाचा आधार घेऊन आपल्याला हलाल अर्थव्यवस्था निर्माण करता येऊ शकते. आणि ही हलाल अर्थव्यवस्थेची जी काही संकल्पना आहे, तर ही संकल्पना त्यामध्ये मांडली गेली. यामध्ये बोस्नियाचे ग्रँड मुफ्ती जे होते, ज्यांचं नाव मुस्तफा असं आहे. त्यांनी ज्यावेळी हलाल ही संकल्पना पाहिली, त्यावेळी त्यांनी हे सांगितलं, याच्या बातम्या देखील तुम्हाला ऑनलाईन वाचायला मिळू शकतात. त्यांनी हे सांगितलं, की अरे आपल्याला जगावरती राज्य करण्यासाठी उदाहरणार्थ त्यांची जी संकल्पना आहे, की दारुल इस्लाम जगाला बनवायचं आहे. तर यासाठी आपल्याला आतंकवाद आणि सुसाईड बॉम्बर किंवा आत्मघाती पथक हे सगळं बनवायची गरजच नाहीये. आज आपली एवढी प्रचंड लोकसंख्या आहे. आज जगातला प्रत्येक चौथा व्यक्ती हा मुस्लिम आहे. 1/4 पॉप्युलेशन 250 करोड एवढी त्यांची जनसंख्या झालेली आहे. तर एवढी प्रचंड जनसंख्या आपल्याकडे असताना आपण जर हलाल अर्थव्यवस्थेचा जर वापर केला, तर आपण कुठलाही रक्तपात न करता जगावरती राज्य करू शकतो. आणि मग हा जो विषय आहे, हा ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन ज्याला मुस्लिम 57 देशांचं एक जे संघटन म्हटलं जातं, त्यांच्याकडे हा विषय गेला आणि त्यांनी हे सांगितलं, की हलाल अर्थव्यवस्थेला किंवा हलाल गोष्टींना मान्यता द्यायला काहीच हरकत नाहीये आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हलालच्या संदर्भात ही त्या ठिकाणी मान्यता दिली गेली. आता ही जी काही हलालची मान्यता दिली गेली, तर नेमकं काय केलं गेलं? तर त्यांनी सांगितलं, की प्रत्येक देशामध्ये हे जे काही मुस्लिम संघटना आहेत, धार्मिक संघटना ज्या आहेत, ह्या धार्मिक संघटनांनी त्या देशामध्ये जी काही वस्तू किंवा उत्पादन आहे, त्या उत्पादनाला जर मान्यता दिली, उदाहरणार्थ त्याला त्याने हलाल सर्टिफिकेट असं म्हटलं, हलाल प्रमाणपत्र, की ही गोष्ट मुसलमान समाज ही घेऊ शकतो, खाऊ शकतो, तिचं ग्रहण करू शकतो. तर ती जी काही गोष्ट आहे, ती वस्तू जी आहे, त्याला आम्ही मान्यता देऊ. अशा पद्धतीने त्यांनी तो प्रस्ताव पारित केला. आणि म्हणून ह्या संदर्भात जगभरातल्या मुस्लिम संघटनांना हलाल सर्टिफिकेट, हलाल प्रमाणपत्र देण्याचा अधिकार प्राप्त झाला. आता जे मुस्लिम देश होते, त्या देशांनी हा नियम केला, की जे नॉन मुस्लिम, गैर मुस्लिम देश आहेत, त्या देशांमधून जर आमच्या देशामध्ये एखादा पदार्थ, एखादी वस्तू जर येणार असेल,
तर त्या वस्तूला जोपर्यंत हलाल प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत ती गोष्ट आम्ही आमच्या देशामध्ये तिला स्वीकारणार नाही किंवा तिला मान्यता देणार नाही. म्हणजे भारत आहे, जर्मनी आहे, चीन आहे, व्हिएतनाम आहे, श्रीलंका आहे किंवा ज्याला आपण म्हणतो अमेरिका आहे. या सगळ्या देशांना जर इजिप्तशी व्यवहार करायचा असेल, लेबनॉनशी व्यवहार करायचा असेल, सौदीशी व्यवहार करायचा असेल किंवा मलेशियाशी व्यवहार करायचा असेल, इंडोनेशियाशी करायचा असेल, पाकिस्तानशी करायचा असेल, तर त्या देशातल्या उद्योजकांनी सगळ्यात पहिल्यांदा हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. त्यांनी हलाल सर्टिफिकेट घेतलं आणि आमच्या एका मुस्लिम धार्मिक संस्थेने जर त्याला मान्यता दिली, तर आम्हाला खात्री होईल की ठीक आहे, म्हणजे हा पदार्थ आम्ही खाऊ शकतो, ग्रहण करू शकतो किंवा आम्ही हा वापरू शकतो. म्हणजे मुस्लिम देशांनी एकाच वेळी ह्या सगळ्या गोष्टींना मान्यता दिल्यामुळे जे भारतातले किंवा जे गैर-मुस्लिम देशांमधले निर्यातक होते, निर्यात करणारे होते, त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही. त्यांना हलाल सर्टिफिकेट, हलाल प्रमाणपत्र घेतल्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाही उरला. त्यामुळे त्यांना हलाल प्रमाणपत्र घेण्याची एक एक प्रकारचं आपण म्हणूया, की बंधन त्यांच्यावरती आलं. आता हे जे काही बंधन त्यांच्यावरती आलं, या बंधनामध्ये ज्या संस्था आहेत, की ज्या आज भारतामध्ये हलाल सर्टिफिकेट देतात. ह्या संस्थांमध्ये ह्या सगळ्या मुस्लिम धार्मिक संस्था आहेत आणि ह्या संस्थांमध्ये सगळ्यात मोठं जर नाव कोणाचं असेल, तर ते आहे जमियत उलेमाए हिंद हलाल ट्रस्ट. जमियत उलेमाए हिंद हलाल ट्रस्ट. त्यानंतर जमियत उलेमा महाराष्ट्र. त्यानंतर आहे हलाल सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर आहे हलाल कौन्सिल ऑफ इंडिया. त्यानंतर ग्लोबल इस्लामिक शरिया सर्व्हिसेस. अशा ह्या 5-6 संस्थांकडे हलाल सर्टिफिकेट, हलाल प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आला. आता हा जो काही अधिकार आला, हा अधिकार सरकारने दिलेला नाहीये. हा मुस्लिम संस्थांनी स्वतःच बनवून घेतलेला आहे. आणि हे जे काही हलाल सर्टिफिकेट त्यांनी बनवलं किंवा हलाल सर्टिफिकेट जे काही त्यांनी देणं चालू केलं, तर हे हलाल सर्टिफिकेट धार्मिक संस्था आहे म्हणून निःशुल्क मिळत नाही, विनामूल्य मिळत नाही. तर ते हलाल सर्टिफिकेट, हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रत्येक उद्योजकाला त्याच्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी म्हणजे उदाहरणार्थ हल्दीरामचे 100 प्रॉडक्ट असतील, तर हल्दीरामला एका सर्टिफिकेटच्या आधारावरती हे चालणार नाही, तर त्याला 100 प्रॉडक्टसाठी 100 वेळा सर्टिफिकेट घ्यावं लागेल. प्रत्येक प्रॉडक्टसाठी वेगळं. आणि ह्यासाठी साधारणपणे 20,000 पर्यंत या प्रमाणपत्राचा दर त्यांनी ठेवला. आता हा सर्टिफिकेट प्रमाणपत्राचा दर आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ते सर्टिफिकेट म्हणजे त्यांचा विशिष्ट जो सिम्बॉल आहे हलालचा, उर्दूमध्ये हलाल असं लिहिलेलं असतं. आपण कदाचित स्क्रीनवरती बघूही शकता. तर हे जे काही हलाल लिहिलेलं आहे, हे प्रमाणपत्र जर छापायचं असेल त्यांच्या प्रॉडक्टवरती, तर तुम्हाला त्यासाठी वेगळे ₹25,000 द्यावे लागतील पर प्रॉडक्ट. म्हणजे साधारणपणे एक हलाल सर्टिफिकेट किंवा एक हलाल प्रमाणपत्र एका उत्पादनासाठी ₹46,000 अधिक जी-एस-टी असा साधारणपणे त्याचा दर आहे. म्हणजे साधारण आपण म्हणूया ₹50,000 पर्यंत एक हलाल सर्टिफिकेट जातं आणि हे सुद्धा एका वर्षासाठी. म्हणजे असं नाही की एकदा आपण प्रमाणपत्र घेतलं म्हणजे ते चालू आहे. तर ते प्रमाणपत्र हे सदैव अखंड ते चालू राहणार. अशा पद्धतीने हे हलाल हे वेगवेगळ्या देशांमधलं आपण हलाल सर्टिफिकेट या ठिकाणी बघू शकता. हे हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांची नावं देखील आहेत. ती देखील आपण या ठिकाणी दाखवू शकता. म्हणजे ह्या ज्या काही संस्था आहेत, ह्या संस्था धार्मिक संस्था असूनही ह्या हलाल सर्टिफिकेट जे आहेत, हे आपण बघू शकता, की ह्या संस्था भारतामध्ये आणि त्यांचे जे काही सिम्बॉल आहेत, की कशा पद्धतीचे लोगो आहेत, बोधचिन्ह त्यांची कशी आहेत, ते साधारणपणे आपण ह्यामध्ये बघू शकता. आता ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झाल्या, तेव्हा त्यात महत्वाचं म्हणजे काय झालं, की हे सगळं हळू-हळू त्याची व्याप्ती त्यांनी वाढवली आणि भारतातल्या निर्यातकांना म्हणजे मी भारतातून बोलतो आहे म्हणून मी भारताचं म्हणतोय. जगातल्या कुठल्याही निर्यातकाला मुस्लिम देशामध्ये जर कुठला पदार्थ पाठवायचा असेल, तर त्याला हलाल सर्टिफिकेट घेणं बंधनकारक होतं आणि मग हळू हे हलालचं प्रमाण वाढायला लागलं.
आपण ह्या ठिकाणी बरेचसे प्रॉडक्ट ह्या ठिकाणी बघू शकता आता स्क्रीनवरती, की हिमालयाची टूथपेस्ट आहे, तिला हलाल सर्टिफिकेट आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जी आपल्याकडे तेलं मिळतात. फॉर्च्यूनचं जे तेल आहे, सोयाबीन तेल असेल किंवा सूर्यफुलाचं तेल असेल, त्याला हलाल सर्टिफिकेट आहे. आशीर्वादचा आटा आहे, त्याला हलाल सर्टिफिकेट आहे. तुलसी अर्क आहे, त्याला हलाल सर्टिफिकेट आहे. बेकिंग पावडर आहे, त्याला हलाल सर्टिफिकेट आहे. म्हणजे अशा पद्धतीने हलालची व्याप्ती त्यांनी एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढवली, की वेगवेगळी जी काही प्रॉडक्ट्स आहेत, ती सगळी प्रॉडक्ट्स त्यांनी हलाल संकल्पनेच्या अंतर्गत आणली. आणि ही सगळी जी काही उत्पादनं आहेत, त्यांना हलाल हल्दीरामचा प्रॉडक्ट्स देखील हलाल प्रमाणित आहे. त्यानंतर बाबा रामदेव यांचं पतंजलीची काही जी उत्पादनं आहेत, ती हलाल प्रमाणपत्र त्यांना घेतलेलं आहे. तर अशा प्रकारची आयुर्वेदिक औषधांपासून ते वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत, ह्या हलाल प्रमाणपत्र असणाऱ्या भारतामध्ये चालू झाल्या. तुम्ही डी-मार्टमध्ये गेला तर त्या ठिकाणी बिग कोला मिळतो. ते हलाल सर्टिफाईड आहे. पॅराशूटचं तेल आहे, आपलं खोबऱ्याचं तेल ज्याला आपण म्हणतो, ते देखील हलाल सर्टिफाईड आहे. अशा अनेक गोष्टी ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी हलाल प्रमाणपत्र आधारित भारतामध्ये झाल्या. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या भारतामध्ये हलाल प्रमाणपत्र त्यांच्यासाठी चालू झालं. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी ज्या अशा आहेत, की आपण त्याची कल्पना देखील करणार नाही. उदाहरणार्थ ग्लोबल हॉस्पिटल्स आहे चेन्नईमध्ये, भाग्यनगर, हैदराबादमध्ये. हे देखील हलाल सर्टिफाईड म्हणजे हॉस्पिटल्स देखील हलाल सर्टिफाईड झाली. त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन डेटिंग वेबसाईट जे असतात, की ज्याच्यावरती तरुण युवक आणि युवती एकत्र एक दुसऱ्यांना भेटतात. या डेटिंग वेबसाईट्सला देखील हलाल सर्टिफिकेट चालू झालं. त्या पुढे जाऊन केरळमध्ये पहिला गृहनिर्माण प्रकल्प म्हणजे हाउसिंग प्रोजेक्ट बिल्डिंग बनवली गेली. ही बिल्डिंग हलाल प्रमाणपत्र आधारित भारतातली पहिली बिल्डिंग आहे असा तिचा प्रचार केला गेला. आपण कदाचित ह्या स्क्रीनवरती ती पाहू देखील शकता, की एक इमारत देखील हलाल प्रमाणपत्र आधारित झाली. आता हलाल प्रमाणपत्र आधारित इमारत कशी काय होऊ शकते? कारण मूळ संकल्पना काय आहे तर खाद्यपदार्थांची. मग ह्याचा हलाल आणि बिल्डिंगचा काय संबंध आहे? तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये जी पर्दा पद्धत आहे, ज्याला हल्ली हिजाब आणि हे सगळं जे काही चालू आहे त्यांचं. तर ह्यामध्ये मुस्लिम कुटुंबातली व्यक्ती परस्त्रीला कपड्यांशिवाय पाहू शकत नाही. तिला एक पडद्या किंवा तिच्यासाठी एक ज्याला आपण म्हणूया की हिजाब किंवा बुरका आवश्यक असतो. तर ह्यामध्ये ह्या इमारतीवरती आपण पाहू शकता, की त्यावरती 2 स्विमिंग पूल आहेत. एक स्विमिंग पूल पुरुषांसाठी आणि एक स्विमिंग पूल स्त्रियांसाठी. म्हणजे परपुरुष स्त्रीचं पाहणार नाही. त्यानंतर त्या इमारतीमध्ये जी घड्याळं आहेत, त्या घड्याळांमध्ये नमाजची वेळ ही ठरवलेली असेल. त्या प्रत्येक घरामध्ये मक्केच्या दिशेला एक प्रेयर हाऊस म्हणजे प्रार्थना प्रार्थना घर म्हणूया. तर हे प्रार्थना घर प्रत्येक घरामध्ये बनवलेलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी निर्माण केल्या, त्यानंतर त्यांनी असं सांगितलं, की ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ही इमारत जी आहे ती हलाल सर्टिफाईड आहे. हलाल प्रमाणपत्र आहे. आता ही गोष्ट आणखीन पुढे वाढली आहे. हलाल हॉटेल्स आहेत, हलाल ज्याला आपण एक बातमी देखील बघताय, की शरिया मॉडेल फ्लॅट्स फेसिंग मक्का क्लॉक्स इन सिंक्रोनायझेशन विथ अजान. म्हणजे की ह्या ठिकाणी जे काही त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की फ्लॅट्स मक्केच्या दिशेला आहेत किंवा तसंच हॉस्पिटल्समध्ये देखील ह्याच पद्धतीने होतं, की रुग्णाचा जो बेड आहे, ज्याच्यावरती रुग्णाला झोपवलं जातं, तो मक्केच्या दिशेने असेल म्हणजे त्याला नमाजसाठी वेगळं उठून कुठे जाण्याची गरज नाही पडणार किंवा त्याला खाणं जे दिलं जाईल ते हलाल प्रमाणित असेल. अशा ज्या काही गोष्टी आहेत, ह्या भारतात देखील चालू झाल्या आणि भारतामध्ये सेक्युलर देश आपण म्हणत असताना आपण पाहतो आहोत, की हलालची व्याप्ती कुठून कुठपर्यंत आली. म्हणजे खाद्यपदार्थांपासून आपण 1-2 प्रॉडक्ट ह्या ठिकाणी दाखवू शकता, की ज्यातून दर्शकांना लक्षात येईल, की नेमकं कशा पद्धतीने हे हलाल उत्पादनं आहेत, हल्दीरामचे प्रॉडक्ट्स आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत,
आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आता हे ग्लोबल हॉस्पिटल्स आपण पाहतो आहोत, की हॉस्पिटल्स हलाल फ्रेंडली हॉस्पिटल्स हे देखील चालू झाली. म्हणजे हळू-हळू हलाल टुरिझम देखील चालू झालं. आपण वेगवेगळे प्रॉडक्ट्स दाखवा. मी हलाल टुरिझमचा विषय तोपर्यंत मांडतो. तर हे जे काही हलाल टुरिझम जे आहे, ह्या ठिकाणी आपण बघता हलाल शॅम्पू किंवा हलाल साबण या ठिकाणी वेगवेगळे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, हे आपण या ठिकाणी बघता आशीर्वादचा आटा आहे, तो हलाल सर्टिफाईड आहे ह्यामध्ये. अशा वेगवेगळ्या आता हा तुलसी अर्क. तुलसी अर्क काय आहे? ह्याच्यामध्ये कुठलंही मांस असण्याची शक्यताच नाहीये किंवा स्वराजची साखर आहे ही. ही साखर देखील हलाल सर्टिफाईड आहे. त्यानंतर हे चॉकलेट आहे. चॉकलेट देखील हलाल सर्टिफाईड आहे किंवा चण्याचं सत्तू आहे ते चण्याचं पीठ जे म्हणतात, सत्तू ज्याला म्हटलं जातं ते हलाल सर्टिफाईड आहे. अशा ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, McDonald's आहे, हलाल सर्टिफाईड आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये लागू झाल्या आणि त्या हलाल प्रमाणित आहेत, अशा पद्धतीने आज सांगितलं जातंय. आणि हे हलाल प्रमाणपत्र घेण्याचं बंधन निर्माण झालं. ज्यांना निर्यात करायची आहे त्यांच्यासाठी आज ही बंधनं आहेत. जसं एक काळ हिजाब ही स्वेच्छा होती, परंतु आज हिजाब हे बंधन झालेलं आहे. तसं येणाऱ्या काळामध्ये हलाल ही स्वेच्छा आहे, परंतु येणाऱ्या काळात भारतामध्ये हलाल ही गोष्ट प्रतिबंध किंवा ती बंधनकारक केली जाण्याची शक्यता आहे. हे आता आपल्याला हिजाबच्या आंदोलनावरून लक्षात येत असेल. आणि मग भारतातल्या प्रत्येक उत्पादकाचं जे काही प्रॉडक्ट घेतलं जाईल, ते सगळ्यात पहिल्यांदा विचारतील, की ह्याला हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे की नाही? तरच आम्ही हे उत्पादन घेऊ. कारण आज जे त्यांचं हे जे काही डॉमिनन्स आहे, हा जो काही एक दबाव आहे, वर्चस्ववाद आहे, ह्याला इंग्लंडमधले एक प्रसिद्ध लेखक आहेत, त्याला निकोलस तालेब असं त्यांचं नाव आहे. निकोलस तालेब ह्यांनी ह्याला मायनॉरिटी डिक्टेटरशिप असं म्हटलेलं आहे. अल्पसंख्याकांचा दहशतवाद किंवा अल्पसंख्याकांची हुकुमशाही. म्हणजे जो बहुसंख्यक आहे, त्याला अशा पद्धतीची कुठली उदाहरणार्थ McDonald'मध्ये आज आपण सगळेजण जातो, त्या ठिकाणी जाऊन त्याचे पदार्थ खातो. परंतु कोणी आजपर्यंत कधी विचारलंय का McDonald'sला, की बाबा तू आम्हाला जो पदार्थ देतो, तो कुठल्या पद्धतीने बनवलेला असतो? परंतु काही ठराविक मुसलमानांनी McDonald'sमध्ये जाऊन हा दबाव आणला, की तुम्ही जर हलाल मांस द्याल तरच आम्ही ह्या ठिकाणी घेऊ, नाहीतर आम्ही घेणार नाही. आणि मग भारतातली सगळी रेस्टॉरंट McDonald'sची जी काही आहेत, ती हलाल प्रमाणित झाली. म्हणजे भारतामध्ये मुस्लिम जनसंख्या 18%. त्यातही McDonald'sमध्ये जाण्याची क्षमता असणारी किमान 4 ते 5% असेल. मग 4 ते 5% जे ग्राहक आहेत, त्यांनी केवळ दबाव केला म्हणून भारतातली 100% सगळी McDonald'sची रेस्टॉरंट आहेत, ती हलाल सर्टिफाईड झाली. ह्या McDonald'ने हिंदूंना कधी विचारलं नाही, शिखांना विचारलं नाही, की ज्यांच्याकडे हलाल खायला प्रतिबंध आहे. ते त्यांना जबरदस्ती हलाल खायला घालतात. कारण जे बहुसंख्यक आहेत, ते आपल्या धर्माविषयी जागृतच नाहीत, ते विचारतच नाहीयेत. आणि म्हणून जे अल्पसंख्याक आहेत, त्यांची दादागिरी किंवा त्यांची हुकुमशाही आज आपल्या देशामध्ये चालू आहे. आणि हा जो काही सेक्युलर वाद आहे, हा असंच एक उदाहरण मला आपल्याला सांगायचं आहे, की हल्ली एक बातमी आली होती. चेन्नईमध्ये, तामिळनाडूतल्या चेन्नईमध्ये एक जैन बेकरी आहे आणि त्यांनी आपल्या उत्पादनावरती हे लिहिलं, की आमचं जे प्रॉडक्ट आहे, जैन मुळातच आपल्याला माहिती आहे, की ते सगळे शाकाहारी असतात. मांसाहार करणं हे त्यांच्या धर्मामध्ये प्रतिबंधित आहे. त्यामुळे जैन मंडळींनी त्यांची बेकरी स्वतःची बनवली आणि ही जी काही स्वतःची बेकरी बनवली, ह्या बेकरीमध्ये त्यांनी जी निर्माण झालेले जी काही पदार्थ आहेत, त्याच्यावरती त्यांनी स्वतःचं टॅग लिहिलं आणि त्यात त्यांनी लिहिलं, की हे उत्पादन जैन व्यक्तींद्वारा बनवलेले आहे आणि आमच्याकडे मुस्लिम स्टाफ नाही. असं म्हटल्यानंतर भारतामध्ये एवढा गदारोळ उडाला, की ह्याच सेक्युलर भारतामध्ये जिथे हलाल सर्टिफिकेट दिलं जातंय, जिथे जबरदस्ती केली जाते हलाल सर्टिफिकेट घेण्याची, त्याच भारतामध्ये जैन बंधूंना तुम्ही समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत म्हणून त्या जैन बंधूंवरती गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे काय आश्चर्य आहे, की ज्या भारतामध्ये हलाल सर्टिफिकेट चालतंय,
तिथे जैन बंधू असं म्हणू शकत नाहीत, की आमचं प्रॉडक्ट हे जैन धर्मियांसाठी आहे किंवा ते जैन बंधूंनी बनवलेलं आहे. म्हणजे हा काय नेमका प्रकार आहे? तेव्हा आज आपल्या भारताची ही परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, की काय हे नेमकं आहे. हल्ली देखील हिजाबला असंच त्यांनी काउंटर चालू केलेलं आहे, की त्या मुस्लिम मुलींना हिजाब घालायचा आहे किंवा बुरका घालायचा आहे, तर हिंदू मुली सुद्धा कपाळावरती कुंकू लावतात. ह्या 2 गोष्टी भिन्न आहेत ना पूर्णपणे. कुंकवाचा आणि हिजाबचा संबंध नेमका काय आहे? परंतु ह्या गोष्टींचं जसं काउंटर केलं जातं, तशाच ह्या काही गोष्टी आहेत, की आपल्या देशामध्ये हलाल सर्टिफिकेटला कुठल्याही गोष्टीचा विरोध नाही, परंतु ह्या गोष्टी चालू झाल्या. आता नेमकं हे जे काही चालू झालं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही चालू झाल्या, ह्या मधून पुढे नेमकं काय झालं, तर एक प्रचंड अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण केली. मग हे सगळं त्यांच्या बाबतीत आहे, त्यांच्या धर्माच्या बाबतीत आहे. तर आपल्याला नेमकी याची काय समस्या आहे? तर ही समस्या नेमकी काय हे आपल्याला समजून घेतली पाहिजे. जे निकोलस तालेब यांनी सांगितलं, मायनॉरिटी डिक्टेटरशिप ते हळू चालू करतात. आणि ही मायनॉरिटी डिक्टेटरशिप आज भारतामध्ये चालू झाली आहे. भारतामध्ये अनेक प्रॉडक्ट्सला हलाल सर्टिफिकेट आहे. त्यातली काही प्रॉडक्ट्स आपण या ठिकाणी बघितली. मग नेमकं काय होतं आहे? तर भारतामध्ये ह्या सगळ्या प्रॉडक्ट्सची गुणवत्ता तपासून त्यांना प्रमाणित करण्याचा अधिकार हा जो काय आहे, हा आपल्याकडे खाद्यपदार्थ किंवा अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, ज्याला एफ-एस-एस-ए-आय, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा एफ-डी-ए, फूड अँड ड्रग्स अथॉरिटी, या 2 नावांनी भारतामध्ये स्वतंत्र संस्था आहेत, की ज्या संस्था भारतामध्ये ह्या सगळ्या वस्तूंचं, पदार्थांचं प्रमाणीकरण करतात. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट, कुठलंही औषध, कुठलंही उत्पादन सहजपणे असंच देऊ शकत नाही. तर तुम्हाला ते एफ-डी-ए किंवा एफ-एस-एस-आय कडे द्यावं लागतं त्यांच्याकडून. ते लॅबमध्ये टेस्ट करून घ्यावं लागतं. विविध चाचण्या होतात त्यावरती आणि ह्या सगळ्या चाचण्या झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी त्यामध्ये आहेत, इन्ग्रीडियंट्स ज्याला घटक पदार्थ आपण म्हणूया, त्यामध्ये आहेत त्या उत्पादनामध्ये. त्यांचं प्रमाण किती टक्के आहे आणि त्यानंतर त्यावरती एक ग्रीन डॉट असतो. हिरव्या रंगाचा गोल असतो चौकोनातला किंवा तपकिरी रंगाचा, ब्राउन रंगाचा असतो. म्हणजे तो पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी आहे असं त्यात त्यांनी दिलेलं असतं. आणि हे प्रमाण किंवा हे प्रमाणपत्र प्रत्येक पदार्थावरती असतं. हल्लीच दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये एकाने याचिका केली आणि त्याने देखील हेच सांगितलं, की हल्ली बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, उदाहरणार्थ जिलेटिन हे पशूच्या बोन मॅरो मधून देखील मिळवलं जातं किंवा हाडांमधून देखील मिळवलं जातं आणि ते रासायनिक प्रक्रियेतून देखील मिळवलं जातं. तर आम्हाला कसं कळणार नेमकं हे? तर दिल्ली उच्च न्यायालयाने आता एफ-एस-एस-आय आणि एफ-डी-एला हा नियम घालून दिला, की तुम्ही याच्या पुढे ते पदार्थ कशापासून मिळवलेले आहेत याचा देखील उल्लेख केला पाहिजे. म्हणजे एफ-एस-एस-आय आणि एफ-डी-ए ह्या एवढ्या ताकदवान, क्षमतावान संस्था आहेत, की त्या सखोल चाचणी करतात, सखोल माहिती घेतात आणि त्यानंतरच त्या प्रमाणपत्र देतात. मग ही सगळी प्रमाणपत्र दिल्यानंतर जर भारतामध्ये एक सेक्युलर संस्था अशा प्रकारचं प्रमाणपत्र देते आहे, तर एक मुस्लिम मौलानांची संस्था त्याच्या वरचढ होऊन, की जरी तुमच्याकडे एफ-एस-एस-आय सर्टिफिकेट असेल, तरी देखील तुम्ही जोपर्यंत आमच्याकडून हलाल सर्टिफिकेट घेत नाही, तोपर्यंत ती गोष्ट मुस्लिम समाजासाठी ग्राह्य मानली जाणार नाही. हा कुठला वर्चस्ववाद झाला? आणि हा सगळा चॅरिटी म्हणून चालू नाहीये, धर्मादाय म्हणून चालू नाही, तर त्यासाठी पैसे आकारले जातायत. करोडो रुपये या मुस्लिम संस्था यामधून गोळा करतायत. मग भारतामध्ये, सेक्युलर भारतामध्ये ह्या सरकारच्या संस्था चालू असताना अशा पद्धतीचा वर्चस्ववाद का निर्माण केला जातो? आणि म्हणून भारतामध्ये एफ-एस-एस-आय आणि एफ-डी-ए ह्या जर संस्था आहेत, उदाहरणार्थ एफ-एस-एस-आयने जर तुलसी अर्क आहे, त्याला जर 100% व्हेजिटेरियन अशा पद्धतीचं जर सर्टिफिकेट दिलं, तर त्याला परत एका मुस्लिम संस्थेची आवश्यकता काय आहे, की नाही हे शाकाहारी असं सांगायची किंवा ह्यामध्ये डुकराचं रक्त त्यांना काही त्यामध्ये गोमांस असेल तर त्यांना संबंध नाहीये. त्यांना त्यामध्ये गायीशी संबंधित कुठल्या गोष्टी बीफ असेल तर त्यांना काहीच त्याच्याशी अडचण नाहीये. त्यांच्या अडचणी आहेत फक्त त्यांच्याशी संबंधित गोष्टींच्या. मग एफ-एस-एस-आयने एखादी गोष्ट शाकाहारी आहे, तुलसी अर्क आहे
आटा आहे किंवा फॉर्च्यूनचं तेल आहे, जर ह्या शाकाहारी आहेत, साखर आहे, ह्या सगळ्या शाकाहारी गोष्टी आहेत, तर ह्यामध्ये हा प्रश्न कुठे येतो, की त्यांनी पुन्हा एकदा हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. बरं हे हलाल सर्टिफिकेट जे काही घेतलं जातंय, हे हलाल स्टँडर्डायझेशन आहे का? तर ह्या हलालचं स्टँडर्डायझेशन नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं, की हलाल सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय आहे? तर एखाद्या मुस्लिम संस्थेकडून आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतलं म्हणजे ते सर्टिफिकेट, ते प्रमाणपत्र जगातल्या सगळ्या मुस्लिम देशांमध्ये चालेल. तर असं नाही. वेगवेगळे शरिया बोर्ड्स आहेत. मुस्लिम समाजाचे जे काही वेगळे गट आहेत, उदाहरणार्थ सुन्नी गट आहेत, शिया गट आहेत, बरेलवी गट आहेत, सुफी गट आहेत. हे वेगवेगळे जे काही गट आहेत, देवबंदी गट आहेत, सलाफी गट आहेत. ह्या प्रत्येक गटाचं ज्या देशामध्ये जे बहुसंख्य आहेत, त्या लोकांसाठी त्यांचं प्रमाणपत्र ग्राह्य मानलं जातं. उदाहरणार्थ इराण आहे. इराण शिया बहुल देश आहे. तर तुम्ही या ठिकाणी देवबंदी संस्थेचं उदाहरणार्थ जमियत उलेमा हिंदचं सर्टिफिकेट जर घेतलं, तर ते शिया देशामध्ये मान्य असेलच असं नाही. ते त्यांच्या शरिया बोर्डची मान्यता असणारं सर्टिफिकेट मागणार. म्हणजे शरिया बोर्ड्स देखील त्यांच्याकडे कॉमन नाहीत, स्टँडर्डायझेशन नाही. दुसरी गोष्ट, ह्यांनी नेमकं काय केलेलं आहे? तर सर्टिफिकेट देत आहेत, परंतु त्याची गुणवत्ता नेमकं काय आहे? मी तुम्हाला सिंगापूरचं उदाहरण सांगतो. सिंगापूरमध्ये लाच दिली गेली, प्रचंड प्रमाणामध्ये लाच दिली गेली आणि जे प्रॉडक्ट ज्यामध्ये हलालचा संबंधच नव्हता, अशा प्रकारची उत्पादनं हलाल सर्टिफिकेट आहेत म्हणून सहजपणे त्याने विकली. मी तुम्हाला इसा म्हणून जे सांगितलं, की जी अमेरिकेतली पहिली हलाल सर्टिफिकेट देणारी संस्था, ह्या संस्थेच्या चालकांना दंड केला गेला. 10 वर्षाची त्यांना शिक्षा सुनावली गेली. कारण त्यांच्या कंपनीने जे काही मांस पाठवलं सौदी अरबमध्ये, हे मांस घोड्याचं मांस होतं जे प्रतिबंधित होतं. आणि घोड्याच्या मांसाला त्यांनी हलाल आहे म्हणून त्याला प्रमाणपत्र दिलं. त्यांनी चाचणीच केली नाही. म्हणजे भारतामध्ये एक सेक्युलर संस्था आहे, जी प्रमाणपत्र पूर्ण चाचणी करून देते. ते त्यांना चालत नाही. परंतु त्यांना इस्लामिक पद्धतीचं प्रमाणपत्र असणार आहे, की ज्याची कुठलीही गॅरंटी नाही, खात्री नाही. तर हा एक भारतामध्ये वर्चस्ववाद आहे आणि ह्याला आपला विरोध आहे. असा वर्चस्ववाद भारतामध्ये असू शकत नाही. मग भारत सेक्युलर कुठल्या पद्धतीने आहे? ह्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर भारतामध्ये एक संस्था आहे अपेडा. ही कृषी आणि खाद्यपदार्थ जे भारतामधून विदेशामध्ये निर्यात होतात ह्यांना प्रमाणपत्र देणारी संस्था आहे. ज्याला वाणिज्य मंत्रालयाचं प्रमाणपत्र अंतर्गत ती संस्था येते. ह्या संस्थेने तर नियमच केला होता, की तुम्हाला जर विदेशामध्ये कोणतीही गोष्ट जर निर्यात करायची असेल, तर तुम्हाला एक हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्या हलाल सर्टिफिकेटला सोबत एक मुस्लिम व्यक्ती तुमच्याकडे अपॉइंट केला पाहिजे, नियुक्त केला पाहिजे, की जो ते हलाल होतंय की नाही याकडे लक्ष ठेवेल. म्हणजे भारत सेक्युलर आहे, परंतु सेक्युलर असणाऱ्या संस्थेचं एक मंत्रालय सांगतंय, की तुम्हाला एक धार्मिक व्यक्ती नेमला पाहिजे. उद्या सांगतील एखादा मौलाना देखील नेमला पाहिजे, की जो त्यावरती लक्ष ठेवेल. हे नेमकं काय आहे? आणि जेव्हा आम्हाला हे लक्षात आलं, त्यावेळी आम्ही भारत सरकारकडे ही विनंती केली. आम्ही एक पिटिशन दाखल केली वाणिज्य मंत्रालयाकडे, की हे काय नेमकं? आज भारतामधून ज्या गोष्टी निर्यात होतात, त्या 46% गोष्टी चीन, व्हिएतनाम आदी ठिकाणी ज्या निर्यात होतात, हे नॉन मुस्लिम देश आहेत. हे गैर मुस्लिम देश आहे. ह्यांना हलाल सर्टिफिकेटची गरज काय? मग भारतातून ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या काही निर्यात केल्या जात आहेत, त्याला हलाल सर्टिफिकेट का आवश्यक पाहिजे? आणि सेक्युलर सरकार असं कसं मागणी करू शकतं? आणि आमचा एक सगळ्यात मोठा विजय झाला, की जून महिन्यामध्ये 2021च्या भारत सरकारने हा नियम मागे घेतला आणि हलाल प्रमाणपत्र आज तुम्हाला निर्यातचं जो सर्टिफिकेट आहे ते घेण्यासाठी किंवा जो त्यासाठीचा अनुमती घेण्यासाठी तुम्हाला हलाल सर्टिफिकेटची आता गरज उरलेली नाही. हा सगळ्यात मोठा एक महत्वाचा विजय आहे. तेव्हा आपल्या दृष्टिकोनातून ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, की ज्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आता तिसरी महत्वाची गोष्ट आहे, की ह्या संस्था ज्या काही हलाल सर्टिफिकेट देतात, ह्या संस्था धार्मिक संस्था म्हणून नोंद आहेत. आणि भारतामध्ये ज्या चॅरिटी ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या चॅरिटी ऑर्गनायझेशन्स उत्पन्न करू शकत नाहीत. म्हणजे त्या प्रॉफिट मिळवू शकत नाहीत.
त्याच्या बदल्यातच त्यांना वीज सवलतीच्या दरात मिळते. त्याच्या बदल्यात त्यांना गॅस सवलतीच्या दरात मिळतो. त्यांना विविध सरकारच्या सुविधा मिळतात, की ह्या धर्मादाय संस्था आहेत. आता अशा ज्या काही धर्मादाय संस्था आहेत, ह्या धर्मादाय संस्था जर हलाल सर्टिफिकेट देऊन जर त्या उत्पन्न मिळवत असतील, प्रॉफिट मिळवत असतील, तर त्या संस्थांना चॅरिटी ऑर्गनायझेशन्स म्हणण्याचं किंवा धर्मादाय संस्था म्हणण्याचा अधिकारच राहत नाही. त्या मग कंपनीसारख्या झाल्या. आणि म्हणून आपल्याला ज्या काही ह्या गोष्टी ह्यामध्ये लक्षात येत आहेत, तर त्यातून आपल्याला ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील, की भारतामध्ये हे जे काही हलाल प्रमाणपत्र दिलं जातंय, हे संपूर्णपणे अवैध आहे. या हलाल प्रमाणपत्राला कुठलाही सरकारी आधार नाही. सरकारकडून ते घेतलं गेलेलं नाही आणि म्हणून या हलाल प्रमाणपत्राला विरोध केला पाहिजे. आज या हलाल अर्थव्यवस्थेचा आज जो एकूण व्याप्ती आहे ही साधारणपणे $2.1 ट्रिलियन म्हणजे भारताची अर्थव्यवस्था आज आहे $2.7 ट्रिलियन आणि आज हलाल प्रमाणपत्राद्वारे हलाल अर्थव्यवस्था जी जगभरात आहे ती $2.1 ट्रिलियन एवढी प्रचंड झालेली आहे. आणि जगातल्या विविध देशांमध्ये असा आरोप होतो आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका खासदाराने संसदेमध्ये हा मुद्दा उचललेला आहे, की हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांचं उत्पन्न हे आतंकवादाच्या समर्थनार्थ जातंय. श्रीलंकेमध्ये मागच्या वर्षी जे काही ईस्टरला बॉम्बिंग झाले होते, त्यामध्ये देखील हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचा सहभाग आढळला. म्हणून श्रीलंकेमध्ये हलाल प्रमाणपत्रावरती बंदी घालण्यात आलेली आहे. आज युरोपमधल्या अनेक देशांमध्ये हलाल प्रमाणपत्रावरती बंदी घालण्यात आली. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जर जगातल्या विविध देशांमध्ये हलाल प्रमाणपत्रावरती बंदी घातली जाते, तर भारतामध्ये ह्या प्रमाणपत्राची नेमकी आवश्यकता काय आहे? आणि म्हणून हा हलाल प्रमाणपत्र हा जो काही एक महत्वाचा विषय आहे, हा फार मोठा विषय आहे. हा काही एका व्याख्यानात आपल्या लक्षात येईल असं नाही. परंतु आज आपल्याला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या लक्षात आल्या, की भारतामध्ये एफ-एस-एस-आय आणि एफ-डी-ए सारख्या संस्था असताना हलाल प्रमाणपत्र देणं किंवा त्याची सक्ती करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. भारत सेक्युलर राज्यघटनेने चालतो, त्यामुळे ह्या पद्धतीने हलाल सर्टिफिकेटची बंधन करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. भारतामध्ये मागास किंवा दलित समाज जो म्हटला जातो तो खाटीक समाज आहे. हलालची पहिली मागणी आहे, की जो हलाल करणारा व्यक्ती आहे तो मुसलमान असला पाहिजे, इस्लामचं पालन करणारा असला पाहिजे आणि त्यांनी कलमा पडला पाहिजे. त्यामुळे आज जिथे-जिथे हलालची आवश्यकता किंवा मागणी केली जाते, तिथे-तिथे हिंदू जो काय आहे तो त्याला त्याचा रोजगार मिळवण्यापासून आपण रोखत आहोत. आणि अशा पद्धतीने भारतातल्या कायद्यानुसार आपल्याला रोखता येत नाही. आणि म्हणून देखील हलालचं प्रमाणपत्र हे बेकायदेशीर आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, की हलालची अर्थव्यवस्था जी काही निर्माण केली गेलेली आहे, त्या हलालच्या अर्थव्यवस्थेचा जो काही गैरवापर होतोय, उदाहरणार्थ जमियत उलेमा हिंद हे आज भारतामध्ये 100हून अधिक आतंकवाद्यांच्या केसेस लढवत आहे. कमलेश तिवारींची हत्या झाली, त्यांचा देखील खटला किंवा ज्याला आपण म्हणतो बाटला हाऊस मधले जे आतंकवादी आहेत, त्यांचा देखील खटला आज जमियत उलेमा हिंद लढवत आहे. आणि म्हणून भारतामध्ये अशा प्रकारची एक व्यवस्था निर्माण करून ती लागू करणं, लादणं, आज ही व्यवस्था लादली जाते आहे. तर ही व्यवस्था अशा पद्धतीने लादणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यवस्थेचा उद्या भारताच्या विरोधातच वापर करणं, ह्या सगळ्याच गोष्टी संपूर्णपणे चुकीच्या आहेत. आणि म्हणून आज भारतामध्ये एफ-एस-एस-आय किंवा एफ-डी-ए सारख्या संस्था असताना हलालची सक्ती असू नये. हलाल प्रमाणपत्र जे काय आहे, तर ते पूर्णपणे बंद केलं जावं असे आम्ही सरकारकडे याचिका करत आहोत, मागणी देखील करत आहोत. आणि ह्या दृष्टिकोनातून आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. तेव्हा माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, की आपण ह्या दृष्टिकोनातून जर पुढे प्रयत्न केले, तर सरकारने ज्या पद्धतीने अपेडा मध्ये हलालला बंदी केली, तशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हलालवरती बंदी होऊ शकते व सरकार त्याला काहीतरी पर्याय शोधू शकतं. परंतु आज भारत सरकारच्या सेक्युलर संस्था असताना कुठल्या तरी मौलानांच्या धार्मिक संस्था त्या त्यापेक्षा सर्वोच्च बनलेल्या आहेत, हे मात्र भारतात अयोग्य आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. मी माझा विषय या ठिकाणी संपवतो. आज संगम टॉक्सने जे काही मला या ठिकाणी विषय मांडायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद, आभार व्यक्त करतो.
रमेशजी, आपल्याकडे पहिला प्रश्न आहे नीलम यांच्याकडनं. ते विचारतायत की हलाल सर्टिफाईड उत्पादनांची लिस्ट इंटरनेटवर किंवा कुठे अवेलेबल आहे का? बऱ्यापैकी आहे. म्हणजे आपण काही प्रॉडक्ट्स तर आता सांगितले. काही प्रॉडक्ट्स भारतामध्ये असे आहेत, की उदाहरणार्थ आहे, की हल्दीराम आहे. हल्दीरामने हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे. परंतु हल्दीराम ह्या भारतातल्या प्रॉडक्ट्स वरती ते सर्टिफिकेट छापत नाही. त्यामुळे आपल्याला कल्पना येत नाही. परंतु पॅराशूट आहे किंवा बाकी सगळे प्रॉडक्ट्स आहेत, तर ते हलाल सर्टिफिकेट त्यामध्ये छापतात. त्यामुळे ते लक्षात येतं आपल्याला. तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर प्रत्येक जी काही कंपनी आहे, तर त्याला उदाहरणार्थ तुम्ही Cadbury कंपनीच्या वेबसाईटवरती गेलात आणि तुम्ही हलाल सर्टिफिकेट जर सर्च केलं, तर त्यामध्ये येतं. तुम्ही McDonald's वरती गेलात, हलाल सर्टिफिकेट सर्च केलं, तर त्यामध्ये येतं. त्यामुळे ऑनलाईन तुम्हाला ह्या सहजपणे गोष्टी उपलब्ध आहेत आणि आमची hindujagriti.org ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आम्ही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अनेक उत्पादनांची माहिती त्यामध्ये दिलेली आहे आणि ही माहिती आम्ही देऊन एक प्रयत्न केलेला आहे, की कुठल्या-कुठल्या गोष्टींना हलाल सर्टिफिकेट आज भारतामध्ये आहे.